नमस्कार, मी स्नेहल. टेस्टी बाईट विथ स्नेहलमध्ये तुमच्या सर्वांचं स्वागत आहे. आज मी बनवणार आहे हरभऱ्याच्या वाळवलेल्या पाण्याची भाजी. ते बनवण्यासाठी आपल्याला काय काय साहित्य लागणार आहे ते बघूया. हरभऱ्याची भाजी बनवण्यासाठी मी हरभऱ्याची भाजीला असं सुकून घेतलेले आहे. हरभऱ्याची भाजी बनवण्यासाठी अर्धी वाटी शेंगदाणे घेतलेले आहे, आल्याचा तुकडा घेतलेला आहे, लसणाच्या पाकळ्या घेतलेल्या आहेत आणि 4 हिरव्या मिरच्या घेतलेल्या आहेत. आपल्याला ह्या भाजीला बेसन पीठ लावून जरा चुरून घ्यायचे आहे. छान अशी बारीक चुरून घ्यायची आहे. शेंगदाणे आपल्याला भाजून घ्यायचे आहेत. आता आपण यांना काढून घेऊ. मिरची घेतली होती तिला पण भाजून घेऊ आपण. आपल्याला मसाला बनवायचा आहे. आपण मिरची टाकूया, लसणाचा पाकळ्या आणि आल्याचा तुकडा टाकूया मिक्सरमध्ये आणि शेंगदाणे दळून घेऊया आपण. आपण आता याला थोडंसं जाडसर वाटून घेऊ. जास्त बारीक नाही करायचे, आपल्याला थोडं जाडसरच ठेवायचे आहे. कढईमध्ये तेल घेतलं होतं, ते तापलेलं आहे. आता आपण जिरे मोहरी टाकूया आणि जो मसाला वाटून घेतला होता आपण असं जाडसर तो टाकूया. आपला मसाला चांगला भाजून झालेला आहे. आता आपण याच्यामध्ये 1 ग्लास पाणी सोडूया. मध्ये आपण चवीनुसार मीठ टाकूया. आता आपण ह्या भाजीला थोडीशी उकळी आणून घेऊया. आपली भाजी चांगली उकळलेली आहे. आता जी हरभऱ्याची भाजी घेतली होती आता आपण ती टाकूया. भाजी आपल्याला मिक्स करून घ्यायची आहे याच्यामध्ये. आता आपण ह्या भाजीला पण चांगली उकळी आणून शिजून घेऊया. अशी चांगले आपल्याला मिक्स करून घ्यायचे आहे. जे बेसन पीठ टाकले आहे त्यांची गाठी झाल्या नाही पाहिजे. अशी आपल्याला छान अशी आपली भाजी मिक्स झालेली आहे. भाजीला जर तुम्हाला पाणी कमी जास्त टाकायचे असेल, रस्सा भाजी जास्त बनवायची असेल तर तुम्ही अजून पाणी टाकू शकता. भाजीला आपण चांगले शिजू देऊया. आपली भाजी शिजलेली आहे. आपली भाजी शिजलेली आहे. आता आपण हिला काढून घेऊ. हरभऱ्याची भाजी तयार झालेली आहे. तुम्हाला जर माझी रेसिपी आवडली असेल तर लाईक करा, शेअर करा, सबस्क्राईब करा. धन्यवाद.